नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत महिलांना वेध लागतात हळदी कुंकू कार्यक्रमांचे. याचबरोबर उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलांना वाण देण्याची प्रथा आहे. काळाच्या ओघात नवनवीन वाण देण्याचे पायंडा पडू लागले. सध्या बाजारात रसायन मिश्रित व सौम्य प्रमाणात विष असलेल्या भाजीपाला मिळत आहे. यामुळे मानवी जीवनाला आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हे ओळखून श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संगम व पद्मकमळ प्रतिष्ठानच्या उपस्थित असलेल्या महिला सौभाग्यवतींना हळदी कुंकू लावून वाण म्हणून भाजीपाल्यांचे बिया देण्यात आले, जेणेकरून रसायन व विषमुक्त भाजीपाला घरच्या घरी पिकवून स्वच्छ भाज्यांचे सेवन करावे म्हणून जनजागृती होण्याच्या उद्देशानं 5 प्रकारांच्या बिया देण्यात आले होते. यामध्ये पालक, मेथी, टमाटा, हिरवी मिरची व कोथिंबीर या भाज्यांचे बिया होत्या. मकर संक्रांतीपूर्वी भाज्यांचे दर गगनाला भिडल्या होत्या. शहरातील काही भांडारातून बिया खरेदी करून घरच्या घरीच पिकवून मस्त खा, स्वस्थ राहण्याची आवश्यक आहे. तसेच याबाबत अधिक माहिती दी रोज क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्ष व परसबागेच्या संयोजिका ममता बोलाबत्तीन यांनी दिल्या. शुक्रवारी संध्याकाळी पूर्व भागातील दाजीपेठ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कार्यक्रमात कायद्याची माहिती ज्ञान होण्यासाठी व मनातील भीती पळून जाण्यासाठी उपस्थित महिलांना सोप्या पद्धतीनं व सविस्तर माहिती सहाय्यक सरकारी वकील विधिज्ञ शैलजा क्यातम यांनी दिले. याचबरोबर महिलांना स्वयंरोजगाराच्या संधींबाबत व उद्योजिका होण्यासाठी अधिक माहिती अनन्या महिला गृह उद्योगाच्या वतीनं रेखा रुद्रोज व सायरा मुलाणी यांनी दिले. तंत्रज्ञानाद्वारे त्यांचे जीवन तुम्ही जिरावू शकत नाही. म्हणून हा कायदा आपल्या भारतीय राज्यघटनेला अनुसरून कलम 31ला अनुसरूनच हा केलेला आहे. त्यानंतर मुलगी मोठी होते, स्वतःच्या पायात उभ्या राहते. त्यानंतर आता हा अजून एक प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, तो म्हणजे स्त्रियांना आपल्या माहेरच्या संबंधित असलेला समान आता ही आज राखी पौर्णिमा या ॲक्च्युली चांगल्या गोष्टींसाठी ते प्रोव्हिजन केलेलं होतं आपल्या सक्षेशन ॲक्टमध्ये. परंतु हिंदू सक्षेशनमध्ये की मुलींना ही माहेरी पण, कारण जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही, म्हणजे मुलगामध्ये आपल्या आधारपणाची पाठी आली, हे जर बदलायचं असेल तर मुलींनाही आपण आपल्या संबंधित माहेरच्या संबंधित समान हिस्सा द्यायला पाहिजे. पूर्वी कसं होतं, आता 2005च्या आकडेनंतर सरसकट स्त्रियांना आपल्या माहेरच्या संबंधित आपल्या भावाला जेवढा अधिकार आहे तेवढा अधिकार आपल्याला मिळतो. पूर्वी काय होतं की हा 2005चा अमेंडमेंट दुरुस्ती येण्याअगोदर की ज्या स्त्रियांचं लग्न 1994 नंतर झालेले आहे त्यांना समान. डॉक्टर प्रफुल्लिता काळजे यांनी महिलांनी आरोग्य संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करून इतर माहिती दिली. अनन्या ग्रुपतर्फे उपस्थित असलेल्या सौभाग्यवतींना वाण म्हणून अगरबत्ती देण्यात आले. कार्यक्रमानंतर शालिनी दोरनाल, कॅनडा व सुजाता गोल्ला, मुंबई यांच्या रोशन टी हाऊसतर्फे अल्पोपहारची सोय करण्यात आले होते. या प्रसंगी बालकलाकार रक्षिता तलकोकुल हिने भरतनाट्यम सादर करून उपस्थितांचे मने जिंकले.